गुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचं आज राजुरी या ठिकाणी आगमन झालेलं, या ठिकाणी मुक्काम देखील केला आहे। मुक्कामाची व्यवस्था आहे। वारकऱ्यांची नेमकी कशा प्रकारे काळजी घेतली जाते, वारकऱ्यांना काय सोयी सुविधा दिल्या जातात, आपल्या सोबत बोलण्यासाठी संस्थांचे अध्यक्ष राहुल महाराज सावळके महाराज काय सांगाल, कशा पद्धतीने आपण सुख सुविधा घेत आहे? मुळात म्हणजे आषाढी वारी पायी पालखी सोहळा संपन्न होत असताना पावसाचं आगमन जोरात झालंय आणि पावसाने वारकऱ्यांची परीक्षा घेतली आहे आणि व्यवस्थापकांची आणि विश्वस्त मंडळाची एक परीक्षा घेतली। तरी सुद्धा प्रशासनाला सोबत घेऊन, आध्यात्मिक सगळ्या चळवळीतल्या लोकांना सोबत घेऊन आपण सुंदर वारी करतोय। कालच तुम्ही बघाल आपण वाढीव मंडप वाढला, त्यानंतर आपण प्रशासनाचा पाठपुरावा करून वॉटरप्रूफ ड्रोमचे अनेक मंडप वाढवलेत। त्यानंतर जेवढ्या शासकीय निमशासकीय शाळा आहेत या शाळा आपण वारकऱ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिल्या। तब्बल मी सकाळी 4 वाजेपासून तर रात्री 1-2 वाजेपर्यंत आम्ही या सेवेत आहोत। म्हणजे अँब्युलन्सच्या व्यवस्था असतील, त्यानंतर आरोग्याच्या विषय व्यवस्था असतील, सगळ्यात महत्त्वाची आत्ताची व्यवस्था आहे की पाऊस। आपण बघताय महाराष्ट्रभर पूर्ण अतिवृष्टीचे इशारे आहेत आणि निवृत्तीनाथ दादांनी माझी परीक्षा घ्यायचं ठरवलं की काय असं मला वाटतंय, परंतु तरी सुद्धा गावकऱ्यांनी, आमच्या विश्वस्त मंडळांनी, प्रशासनाने आणि वारकऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं। कालही आपण गोगलगाव मुक्कामी होतो, त्या ठिकाणी थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या, पण तात्काळ त्या ठिकाणी मोडूम असेल, खडी असेल, त्यानंतर जीसीपी बोलवलेत, या माध्यमातून सर्व वारी ही सुखरूप झाली, निवास व्यवस्था ही सुखरूप झाली। आणि आता राजुरी या ठिकाणी आपण आलो। राजुरी या ठिकाणी वॉटरप्रूफ डोम मंडप दिलाय, वारकऱ्यांसाठी सगळ्या शाळा उपलब्ध करून दिल्या, सगळे मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले, त्याचप्रमाणे शासकीय इमारती, सभागृह, त्याचप्रमाणे जे मोठे मोठे शेड्स आहेत ते शेड्स पण वारकऱ्यांच्या निवारासाठी उपलब्ध करून दिले। त्यामुळे आपण वारकऱ्यांनी काळजी घेतोय की वारकरी भिजणार नाही, वारकऱ्यांच्या निवाऱ्याची, झोपण्याची
आणि भोजनाची व्यवस्था उत्तम प्रकारे कशा पद्धतीने होईल आपण ते बघतोय आणि त्याची पूर्ण काळजी मी स्वतः आणि विश्वस्त मंडळ प्रामाणिकपणे करत आहे. पावसामुळे काय काय व्यत्यय आलाय, येणाऱ्या काळामध्ये आपल्या पुढे काय काय आव्हान आहे? पावसामुळे व्यत्यय नाही म्हणता येणार, कारण पाऊस पण आपल्याला गरजेचा आहे, पण पावसामुळे थोडस आपल्या वारकऱ्यांना सोयी सुविधामध्ये सुविधा देण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. बाकी दुसरा विषय काही नाहीये, परंतु पाऊस आल्यामुळे वारकऱ्यांची तब्येत थोडीशी खालावते, चालून चालून सर्दी खोकला, तरी सुद्धा प्रशासन एवढं अलर्ट आहे की कुठल्याही वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली जात आहे. आणि अध्यक्ष म्हणून वारकऱ्यांना काय सूचना द्या? अध्यक्ष या नात्याने न बोलता वारकरी या नात्याने आणि एक त्यांचा सेवक या नात्याने एकच सांगेल की वारकऱ्यांनी ही आपली वारी निर्मल वारी, स्वच्छ वारी, हरित वारी, निर्भय वारी व्हावी. त्यांनी विठुरायाचं दर्शन घेत असताना स्वतःचही तब्येतीची काळजी घ्यावी आणि आपण ज्या गावातून जातोय त्या गावातल्या लोकांनाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. वारकऱ्यांनी एकमेकांशी ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत, विठुरायाचा गजर करत, ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबर निवृत्तीरायांचाही गजर करत करत प्रामाणिकपणे एकनिष्ठेने विठुरायाच्या नतमस्तक व्हावं. निवृत्तीनाथ महाराजांबरोबर चालत असताना प्रत्येक क्षण हा निवृत्तीमय व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. वारकऱ्यांना एक विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अस्वच्छता निर्माण करू नये. आपण स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःच्या जीविताची काळजी घ्यावी आणि पर्यावरणाची काळजी घ्यावी ही मी वारकऱ्यांना विनंती करेन.